स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होतं. आज त्यांच्या नसण्यानं ओबीसी मधले अनेक नेते तर परके झालेलेच आहेत, पण ओबीसी समाजसुद्धा परका झालेला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आजच्या महाराष्ट्रात नसण्यानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधली जी आज सामाजिक दरी निर्माण झालेली आहे, ही दरी आणि तिच्यावरती जालिम औषध जर कुणाकडे होतं ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होतं. आज त्यांच्या नसण्यानं ओबीसी मधले अनेक नेते तर परके झालेलेच आहेत, पण ओबीसी समाजसुद्धा परका झालेला आहे. कारण ओबीसीच्या संविधानिक हक्क अधिकाराविषयी ठामपणे सभागृहाच्या आत किंवा सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर असो किंवा पब्लिकमध्ये असो आज कोणीही भूमिका घेताना दिसून येत नाही. आणि आज गोपीनाथराव मुंडे साहेबांसारख्या उत्तुंग जातीपातीच्या पलीकडे जाऊन, वेगवेगळ्या प्रदेशांच्या पलीकडे जाऊन, पक्ष पार्ट्यांच्या पलीकडे जाऊन, वेगवेगळ्या विचारधारांच्या पलीकडे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचं समाजातलं स्थान वेगळं होतं. आणि आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी मुंडे साहेबांच्या चरणी एवढंच म्हणेन की ओबीसीचं हक्क अधिकारांचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी या सरकारला देवो. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि या सरकारनं ओबीसीचं सुद्धा काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.